Welcome students. Let's continue exercise 4.6. Question number 15. Right. A equals matrix 3 1 minus 1 2 दिला आहे आणि prove that a square minus 5a plus 7i equals null matrix आपल्याला prove करायचं. मग आपण याची LHS लिहूया पहिल्यांदा. बघा LHS equals a square minus 5a plus 7i. आता मी a चा स्क्वेअर लिहिणार आहे 3 1 minus 1 2 into 3 1 minus 1 2 minus 5 into a 3 1 a मॅट्रिक्स रिप्लेस करा 3 1 minus 1 2 आणि प्लस 7i 1 0 0 1. याचा आन्सर आपल्याला काय दाखवायचं आहे नल मॅट्रिक्स. आता पहिल्यांदा हे मल्टिप्लिकेशन बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 3 9 minus 1 मी डायरेक्ट लिहितो बरं का 8 फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 2 म्हणजे 5 सेकंड रो फर्स्ट कॉलम -3 -2 म्हणजे -5 लास्ट रो लास्ट कॉलम -1 + 4 -1 + 4 म्हणजे 3 माइनस 5 न मल्टिप्लाय 5 3 चा 15 5 1 चा 5 पुन्हा 5 1 चा -5 आणि 5 2 चा 10 प्लस 7 0 0 7 7 न मल्टिप्लाय बघा इक्वल्स 8 -15 म्हणजे -7 -7 + 7 0 15 सॉरी 5 -5 0 0 + 0 म्हणजे 0 -5 + 5 म्हणजे 0 + 0 म्हणजे 0 3 - 10 म्हणजे -7 -7 + 0 म्हणजे 0 इक्वल्स O 2 म्हणजे ऑर्डर 2 आहे त्याची हा तुमचा RHS बघा इक्वल्स RHS. ओके बघा 16 क्वेश्चन ए आणि बी दोन मॅट्रिसेस दिलेत आणि प्रूव्ह दॅट मध्ये काय विचारलं बघा वाचा इथं a + b * a - b equals a² - b² प्रूव्ह करायचं. a + b * a - b equals a² - b² हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. बघा आपल्याला त्याचा माहित असलेला फॉर्म्युला बघा वी नो दॅट हा सांगा a + b * a - b ह्याचा आन्सर काय आलं बघा तिकडे a² - ab + ba - b² इक्वेशन 1. आता काय प्रूव्ह करायचं आहे ते वी हॅव टू प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचं आहे क्वेश्चन मध्ये वाचा वी हॅव टू प्रूव्ह दॅट a + b * a - b equals a² - b² प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हे बघा याला कंपेअर करा a² इथे आहे -b² म्हणजे हा पार्ट त्यातला नाही आहे म्हणजे तो नल मॅट्रिक्स आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. फ्रॉम 1 and 2 we have to prove that सांगा काय प्रूव्ह करायचं आहे -ab + ba is equal to null matrix. That is हे ट्रान्सफर केले की ba equals ab प्रूव्ह करायचं आहे. ba equals ab आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे आता पहिल्यांदा मी ba प्रॉडक्ट घेतो बघा ba तर पहिल्यांदा b मॅट्रिक्स घ्या 2 1 -1 2 त्याच्यानंतर a मॅट्रिक्स घ्या 3 4 -4 3. आता हे मल्टिप्लिकेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करा म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मी असं डायरेक्ट आन्सर लिहितो 2 3 चा 6 -4 म्हणजे 2 2 4 चा 8 + 3 म्हणजे 11 -3 - 8 -7 4 सॉरी -4 + 6 म्हणजे 2 हे झालं तुमचं BA हा प्रॉडक्ट झाला BA. इक्वेशन 3. आता आपण AB दाखवणार आहोत
ए बी हा प्रोडक्ट घ्यायचा आहे. चला ए मॅट्रिक्स पहिले घ्या. 2 1 सॉरी 3 4. पहिल्यांदा ए मॅट्रिक्स घेऊन घ्या. 3 4 -4 3. मग बी मॅट्रिक्स घ्या. 2 1 -1 2. मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 6 -4 म्हणजे 2. फर्स्ट रो सेकंड कॉलम. 3 + 8 म्हणजे 11. सेकंड रो फर्स्ट कॉलम. -8 -3 -11. -4 + 6 म्हणजे 2. हे झालं ए बी. बघा बरं 3 आणि 4 कडे सेम आहेत का बघा. ए बी आणि बी. फ्रॉम 3 and 4 काय प्रूव्ह झालं सांगा. ए बी इक्वल्स बी ए किंवा बी ए इक्वल्स ए बी हे प्रूव्ह झालं. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता पुन्हा ज्यांना समजा हे कळत नाही त्यांच्यासाठी मागे मी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचं ते मी सांगतो. तेव्हा हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ना. मग ए आणि बी ची ऍडिशन पहिले करून घ्या. मग ए आणि बी चा डिफरन्स घ्या. ह्याचं आणि त्याचं मग मल्टिप्लिकेशन करा. ते तयार झालेलं मॅट्रिक्स त्याला इक्वेशन 1 घ्या. मग ए चा स्क्वेअर करा म्हणजे ए ला ए ने मल्टिप्लाय करा. मग बी चा स्क्वेअर करा म्हणजे बी ला बी ने मल्टिप्लाय करा. आणि मग त्या दोघांचा परत डिफरन्स घ्या. त्याला इक्वेशन 2 द्या. आणि मगाशीचं 1 आणि आत्ताचं इक्वेशन 2 हे दोघं सेम आले की नाही कन्फर्म करा किंवा व्हेरीफाय करा. अशा प्रकारे तुम्हाला हे सिम्प्लिफाय करता येईल, व्हेरीफाय करता येईल. क्वेश्चन नंबर 17. ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला आणि एक रिलेशन दिलंय ए + बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर - बी स्क्वेअर. हे दिलंय त्यांनी इक्वल आहे. तर ए आणि बी च्या व्हॅल्यूज काय असतात त्यांना विचारलेलं आहे. ठीक आहे बघा ए आणि बी च्या 2 व्हॅल्यूज दिले. त्यांनी देताना तुम्हाला ए + बी चा ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय. पण तुम्हाला माहित असलेलं काय आहे बघा. पुन्हा एकदा वी नो दॅट ए + बी चा ब्रॅकेट स्क्वेअर कसा आहे. ए स्क्वेअर + ए बी + बी ए + बी स्क्वेअर इतकं आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी दिलेलं गिवन काय आहे बघा. गिवन इन्फॉर्मेशन काय आहे गिवन. तर ए + बी चा ब्रॅकेट स्क्वेअर हा मला म्हणते ए स्क्वेअर + बी स्क्वेअर दिला आहे. प्लस पाहिजे तिथं करून घ्या, करेक्शन करून घ्या. तिथं प्लस करून घ्या. तिथं ए + बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर + बी स्क्वेअर त्यांनी दिलेलं आहे. पुन्हा एकदा काय फ्रॉम 1 and 2 काय क्लिअर आहे सांगा. ए बी + बी ए हा काय असला पाहिजे. नल मॅट्रिक्स असला पाहिजे. फ्रॉम 1 and 2 सांगा ए बी + बी ए हा काय असला पाहिजे. नल मॅट्रिक्स असला पाहिजे. ए बी + बी ए हा पार्ट याचा मिसिंग आहे. तो काय असला पाहिजे. नल मॅट्रिक्स. ठीक आहे. आता बघा ए बी 1 2 बघा ए बी बघा ए बी 1 2 -1 -2 इंटू बी मॅट्रिक्स घ्या. 2a - 1b प्लस आता बी ए मध्ये 2a - 1b इंटू ए 1 2 -1 -2 हा काय असला पाहिजे. नल मॅट्रिक्स काय असला पाहिजे. हा नल मॅट्रिक्स. मल्टिप्लिकेशन बघा आता. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 - 2 0. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 + 2b 1a + 2b. सेकंड रो फर्स्ट कॉलम -2 + 2 0. सेकंड रो लास्ट कॉलम -a - 2b -a - 2b प्लस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 - a. फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 - 2a. सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 - b.
second row last column minus 2b equals null matrix. 0 मध्ये हा एलिमेंट ऍड करा म्हणजे 2 मायनस ए, याच्यामध्ये हा एलिमेंट ऍड करा. नीट लक्ष द्या आता. a मायनस 2a म्हणजे मायनस a, 2b ॲज इट इज, त्यातला 4 प्लस 4. आता 0 मध्ये हा ऍड करा मायनस 1 मायनस बी, त्याच्यानंतर याच्यात हा एलिमेंट ऍड करा. पहिल्यांदा मायनस ए, मायनस 2b मायनस 4b, त्याच्यानंतर नंबर मध्ये मायनस 2 इज इक्वल टू 0 0 0 0. त्याच्या खाली आता बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस म्हणायचं. बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस. मी सोपं इक्वेट करतो बघा. हा एलिमेंट याला इक्वेट करा म्हणजे 2 मायनस ए इज इक्वल टू 0 अँड हा एलिमेंट याला इक्वेट करा मायनस 1 मायनस बी इज इक्वल टू 0. ए तिकडे गेला म्हणजे 2 इक्वल्स ए म्हणजेच ए इक्वल्स 2 अँड बी तिकडे गेला मायनस 1 इक्वल्स बी म्हणजेच बी इक्वल्स मायनस. आणि इव्हन तुम्ही हे ए आणि बी च्या व्हॅल्यूज जर इथे रिप्लेस केल्या की नाही त्याचा आन्सर 0 यायला पाहिजे. एक चेक करतो मी, हे बघा मायनस ए म्हणजे मायनस 2 त्याच्यानंतर इथे परत मायनस 1 म्हणजे मायनस 2 इंटू मायनस 2 हे मायनस 4 झाले. मायनस 4 प्लस 4 0 येतात. म्हणजे या व्हॅल्यूज जर तुम्ही इथे घातल्या नाही त्याचा आन्सर 0 येतो. इथे घातलं तरी आन्सर 0 येतो. हे तुमचं फायनल आन्सर. ए इक्वल्स 2 आणि बी इक्वल्स मायनस 1. ओके. नाउ 19 क्वेश्चन. मी तुम्हाला ह्याची एक स्टेप फक्त करून देतो आणि तुम्हाला रेफरन्स करता मागचा प्रॉब्लेम दाखवतो. तुम्ही आज स्वतः ट्राय करायचा. फाइंड के इफ ए इक्वल्स मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला आणि पुढे कंडिशन आहे ए स्क्वेअर इक्वल्स के ए मायनस 2i अशी कंडिशन दिली. ए स्क्वेअर इक्वल्स के ए मायनस 2i. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19. माझ्याकडनं चुकून 18 राहिला बरं. ठीक आहे असं. आता 19 लिहिलाय तर मी एक्सप्लेन करतो मग 18 कडे येतो मागे परत. ठीक आहे. आता चुकून लक्षात आलं बरं. हे बघा ह्याला एलएचएस मध्ये येणार म्हणजे ए स्क्वेअर मायनस के ए प्लस 2i इक्वल्स नल मॅट्रिक्स. आता ए चा स्क्वेअर म्हणजे ए आणि ए असं दोनदा रिप्लेस करायचं. मायनस के इंटू ब्रॅकेट ए रिप्लेस करायचा प्लस 2 इंटू ब्रॅकेट आय रिप्लेस करायचा आणि इक्वल्स नल मॅट्रिक्स म्हणजे 0 0 0 0 आणि हे फक्त सोडवत राहायचं. आता मी अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला कुठे करून दिलाय तर या टाईपचा क्वेश्चन नंबर 13 आहे बघा. क्वेश्चन नंबर 13 त्याला सिमिलर हा क्वेश्चन होता. तिथे आपण के तसा फाइंड केला होता. त्याला सिमिलर हा क्वेश्चन आहे. हा आपला आपण तुम्ही पूर्ण करा. ठीक आहे. आता मी माझ्या चुकून माझ्याकडनं तो हा राहिला होता क्वेश्चन नंबर 18 तो आता आपण कंटिन्यू करूया. बघा हे झाल्यानंतर नाउ 18 क्वेश्चन. फाइंड मॅट्रिक्स एक्स. हा एक्स मॅट्रिक्स तुम्हाला शोधायचा आहे सच दॅट ax इक्वल्स b हे रिलेशन आहे. म्हणजे a आणि x चं मल्टिप्लिकेशन केलं की b येतं. म्हणजे या मॅट्रिक्सला आता x ने मल्टिप्लाय केलं की आन्सर b येतं. तर तो मॅट्रिक्स तुम्हाला शोधायचा आहे. आता याच्यामध्ये एक फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे अशी बघा. a आणि x यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे आणि त्याची ऑर्डर त्याचा प्रॉडक्ट b इतका यायला पाहिजे. मला सांगा a ची ऑर्डर काय सांगा तर 2/2 आहे. मग x ची ऑर्डर जी असेल ना ती कंपल्सरी 2 समथिंग पाहिजे. का माहिती का हे दोघं सेम असल्याशिवाय मल्टिप्लिकेशन कधी होतच नाही. आणि त्या फायनल आन्सरची ऑर्डर म्हणजे बी ची जी ऑर्डर आहे की नाही ही मॅट्रिक्स बी जो आहे तो 2 रो आणि 1 कॉलम आहे 2/1 चा आहे बघा. फायनल आन्सरची ऑर्डर 2/1 यायला पाहिजे म्हणजे इथं 1 असला पाहिजे. म्हणजे तुमचा एक्स मॅट्रिक्स जो आहे ना तो 2 रोज आणि 1 कॉलमचा असला पाहिजे. 2 रोज आणि 1 कॉलमचा असला पाहिजे. मग तो कसा लिहायचा बघा. लेट x इक्वल्स मॅट्रिक्स ए बी 2 रोज आणि 1 कॉलम आहे. हे फार महत्वाचं. बस आता आपण रिलेशन घ्या ax इक्वल्स b असं रिलेशन घ्या. त्यानंतर
ए मॅट्रिक्स रिप्लेस करा, 1 -2 -2 1. तुमचं एक्स मॅट्रिक्स काय बघा, ए बी इक्वल्स तिकडे बी मॅट्रिक्स काय -3 -1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ए -2b. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम संपलं तर सेकंड रो फर्स्ट कॉलम -2a plus b equals -3 -1. By equality of matrices, a minus 2b is equal to -3, equation 1. -2a plus b equals -1, equation 2. आणि हे दोन्ही इक्वेशन्स सायमल्टेनियसली सोडवा आणि त्याच्यानंतर ए आणि बी च्या व्हॅल्यूज मिळवा. दोन इक्वेशन सायमल्टेनियस सोडवा आणि ए आणि बी, मी मगाशी रफ सॉल्व केलं. ए आणि बी च्या व्हॅल्यूज सायमल्टेनियस सोडवल्यानंतर काय येतात बघा. ए -2b म्हणजे -3 इक्वेशन आहे, त्याच्यानंतर -2a plus b म्हणजे -1 इक्वेशन आहे. हे जेवढे आपण सायमल्टेनियसली सॉल्व करू तेव्हा ए 5/3 आणि बी 7/3 मिळालं आहे. ए मिळाला आहे 5/3 आणि बी ची व्हॅल्यू मिळाली 7/3. हे सायमल्टेनियस सॉल्व केल्यानंतर मिळाले हे दोन इक्वेशन्स. मग त्याच्यानंतर आपला एक्स मॅट्रिक्स लिहायचा. देअरफॉर फक्त हे सायमल्टेनियस तुमचं तुम्ही करा, मी आन्सर्स त्याचे तुम्हाला सांगितले. ए बी म्हणजे 5/3 आणि 7/3. हे 1/3 कॉमन सुद्धा चालतात आणि असं पण चालतं 5 आणि 7. हेही आन्सर बरोबर आहे आणि हेही आन्सर बरोबर आहे, कुठलंही चालेल. नाउ 20th क्वेश्चन बघा. फाइंड एक्स इफ हा एक रो मॅट्रिक्स आहे, हा 3/3 आहे आणि हा कॉलम मॅट्रिक्स आहे. आणि या सगळ्यांचा प्रॉडक्ट तो तुम्हाला एकतर तो ओ पाहिजे, ओ नल मॅट्रिक्स ओ असला पाहिजे, तो नल मॅट्रिक्स आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, याला पहिले हा आहे तसा ठेवतो, 1x1 आहे तसा ठेवतो आणि हा प्रॉडक्ट कंटिन्यू करतो. हा बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 -4 plus 9. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 -10 plus 18. थर्ड रो फर्स्ट कॉलम 3 -4 plus 15 is equal to O एवर करतो नल मॅट्रिक्स. पुन्हा 1x1 as it is into, आता याचा आन्सर बघा असं 9 + 1 10 मधनं 6 गेले, 10 मधनं 4 गेले 6 राहिले, 18 मधनं 10 गेले 8 + 4 12 झाले, 15 मधून 4 गेले 11, 11 मधनं 11 + 3 म्हणजे 14 राहिले, इज इक्वल टू ओ किंवा नल मॅट्रिक्स. आता हा प्रोडक्ट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 6 6, x × 12 12x, 1 × 14 म्हणजे 14 इज इक्वल टू नल मॅट्रिक्स किंवा ओ. आता एक आतमध्ये बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस सांगा 6 + 12x + 14 is equal to O. 12x as it is plus यांची addition 20 is equal to null matrix. 20 transfer and 12 ने divide म्हणजे x equals -20/12. 4 5 are 4 3 are final answer -5/3. काय मिळालं आन्सर असं, x equals -5/3. ओके ओके. नाउ 21st क्वेश्चन बघा. एक तुम्हाला इथे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एक रिलेशन दिलेलं आहे आणि इक्वल्स एक्स वाय मॅट्रिक्स दिलाय आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय विचारले. एकदम सोपा टाइप असतो हा. बघा, सगळ्यात पहिल्यांदा 4 ने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करूया आपण. 4 × 2 = 8, 4 × 1 = -4, 4 × 3 = 12, 4 × 4, 4 × 0 0, 4 × 2 = 8. मायनस साइन ॲज इट इज पुढचा मॅट्रिक्स 3 - 3 4, 2 1 1 ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा ब्रेस ब्रॅकेट इथे कंप्लीट, त्याला इंटू तिकडे 2 - 1 1 आहे आणि हा मॅट्रिक्स एक्स वाय ॲज इट इज.
आता ह्याचा डिफरन्स घ्यायचा. 8 minus 3 म्हणजे 5 minus 4 minus minus plus 3 minus 4 minus minus plus 3 म्हणजे minus 12 minus 4 म्हणजे 8 4 minus 2 म्हणजे 2 0 minus 1 म्हणजे minus 1 8 minus 1 म्हणजे 7 झालं into 2 minus 1 1 as it is equals xy as it is. आता हे मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 10 minus minus plus 1 8. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 minus minus plus 1 plus 7 झालं इज इक्वल टू xy as it is. ह्याचा आन्सर आलं 19. यांची वरची ॲडिशन आन्सर आलं 12 इज इक्वल टू xy. खाली राहायचं बाय इक्वालिटी ऑफ मेट्रायसेस. x म्हणजे किती मिळाले 19 आणि y किती मिळाले 12. x 19 आणि y 12. आता याला सिमिलर 20 सेकंड क्वेश्चन आहे. हा आपला आपण तुम्ही स्वतः सॉल्व करायचा 20 सेकंड क्वेश्चन. ठीक आहे. 23rd क्वेश्चन बघा. आता ह्याचाही तुम्हाला फॉर्म्युले या थर्ड लेसन मध्ये असल्यामुळे तुम्हाला येणार नाहीये. नुसतं मी सांगतो असं लिहून ठेवा. ज्यावेळी लेसन होईल त्यावेळी तुम्हाला फॉर्म्युले कळतील. ए इक्वल्स हा मॅट्रिक्स दिलाय आणि ए स्क्वेअर इक्वल्स काहीतरी शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. बाकी मल्टिप्लिकेशन तुम्हाला कळलं तरी बास आहे. फॉर्म्युले तुम्हाला नंतर कळतील. ए चा स्क्वेअर करायचा आहे आम्हाला म्हणजे कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा इंटू पुन्हा तोच मॅट्रिक्स कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर अल्फा साइन इंटू मायनस साइन म्हणजे मायनस साइन स्क्वेअर अल्फा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम साइन अल्फा कॉस अल्फा प्लस साइन अल्फा कॉस अल्फा. सेकंड रो फर्स्ट कॉलम माइनस साइन अल्फा कॉस अल्फा पुन्हा माइनस साइन अल्फा कॉस अल्फा. लास्ट रो लास्ट कॉलम माइनस साइन स्क्वायर अल्फा प्लस कॉस स्क्वायर अल्फा इज इक्वल टू पहली टर्म एज इट इज कॉस स्क्वायर अल्फा माइनस साइन स्क्वायर अल्फा. AB प्लस AB ट्वाइस AB तसं 2 साइन अल्फा कॉस अल्फा माइनस AB माइनस AB माइनस 2AB माइनस 2 साइन अल्फा कॉस अल्फा. ह्याला जरा मागे पुढे करणार आहे कॉस स्क्वेअर अल्फा माइनस साइन स्क्वेअर अल्फा. आता ही जी टर्म आहे ना कॉस स्क्वेअर अल्फा माइनस साइन हा कॉस 2 अल्फाचा फॉर्म्युला आहे. कॉस डबल त्याला आपण नंतर म्हणणार आहोत. हा जो ना 2 साइन अल्फा कॉस अल्फा हा साइन 2 अल्फाचा फॉर्म्युला आहे. आता हे फक्त साइन मायनस आहे बाकी फॉर्म्युला तोच आहे ना हे म्हणजे साइन 2 अल्फा आणि कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा हीच टर्म आहे. हा कॉस 2 अल्फाचा फॉर्म्युला आहे इक्वल्स RHS. ही तुमची RHS आहे की नाही बघून घ्या. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. दिस इज RHS. 24th क्वेश्चन. ए आणि बी दोन मॅट्रिसेस दिले. पहिल्यांदा AB नॉट इक्वल्स BA प्रूव्ह करायचे. नंतर डिटरमिनंट ऑफ A इक्वल्स डिटरमिनंट ऑफ A इनटू डिटरमिनंट ऑफ B हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता पहिल्यांदा आपण AB हा प्रॉडक्ट बघूया. AB 1 2 3 5 इनटू B मॅट्रिक्स बघा 0 4 2 मायनस 1 म्हणजे AB हा प्रॉडक्ट आला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 प्लस 4 म्हणजे 4. फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 मायनस 2 म्हणजे 2. थर्ड सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 प्लस 10 म्हणजे 10. सेकंड रो लास्ट कॉलम 12 मायनस 5 म्हणजे 7. एवढी प्रॅक्टिस पाहिजे बघा. असं मल्टिप्लिकेशन फास्ट केलं हे झालं AB. आता आपण BA प्रोडक्ट काढणार आहोत. BA 0 4 2 मायनस 1
इंटू ए मॅट्रिक्स आहे 1 2 1 2 3 5 1 2 3 5 मल्टिप्लिकेशन बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 12 फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 5 4 दा 20 सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 minus 3 म्हणजे -1 सेकंड रो लास्ट कॉलम 4 minus 5 म्हणजे -1 हे झालं बी ए आता ए बी आणि बी ए इक्वल नाही ते प्रूव्ह झालं देअरफॉर ए बी इज नॉट इक्वल टू बी हा झाला पहिला भाग आता विचारलं की मी डिटर्मिनंट ऑफ ए बी ठीक आहे डिटर्मिनंट ऑफ ए बी म्हणजे पहिल्यांदा आपण ए बी चा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करूया बघा डिटर्मिनंट 4 2 10 7 7 4 ज 28 minus 10 to the 20 म्हणजे ए बी चा डिटरमिनंट किती आला सांगा 8 आला इक्वेशन 1 RHS बघा डिटरमिनंट ऑफ ए चला ए बघा ए कुठे आहे 1 2 3 5 5 and 5 minus 3 to the 6 म्हणजे -1 आता डिटरमिनंट ऑफ बी बघा 0 4 2 minus 1 0 4 2 minus 1 0 minus 8 म्हणजे -8 आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला सो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी म्हणजे -1 इंटू -8 म्हणजे +8 ह्याला इक्वेशन 2 लिहूया आता इक्वेशन 1 कडे बघा डिटर्मिनंट ऑफ ए बी आणि हा बघा दोघं सेम आहेत का बघा फ्रॉम 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल्स डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी हे आपलं प्रूफ ओके ओके नाउ लास्ट क्वेश्चन बघा 25 Jay and Ram are two friends in a class. Jay and Ram are two friends. Jay wanted to buy 4 pens and 8 notebooks. बघा जयला 4 पेन्स आणि 8 नोटबुक्स पाहिजे हे जे फॉर जय 4 पेन्स आणि 8 नोटबुक्स पाहिजेत राम वॉन्ट्स टू बाय 5 पेन्स अँड 12 नोटबुक्स 5 पेन आणि 12 नोटबुक्स रामला पाहिजेत हे आर फॉर राम आहे त्यांच्या प्राइसेस जे आहेत त्या प्राइस ऑफ अ पेन अँड नोटबुक विच दे हॅव सिलेक्टेड वॉज ₹6 and 10 म्हणजे पेनची प्राइस 6 आहे आणि नोटबुकची प्राइस किती आहे 10 आहे तर प्रत्येकाला किती अमाउंट द्यायला पाहिजे हे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा हा जो आहे तो जय करता लागणारे पेन आणि नोटबुक्स आणि राम करता पेन आणि नोटबुक्स त्यांच्या कॉस्टचा मॅट्रिक्स असा दिलेला आहे आणि मल्टिप्लिकेशन करताना आपण रो आणि असं कॉलम मध्ये करतो म्हणून ते कॉलम मध्ये लिहिले मग टोटल अमाउंट टू बी पेड बाय ईच by each of them AB equals but 4 8 5 12 into त्याची cost 6 10 first row first column first row first 4 6 are 24 10 8 are 80 second row first column 5 6 are 30 and 12 10 are 120 इक्वल्स पहिली ॲडिशन येणार आहे 104 आणि दिस नेक्स्ट ॲडिशन येणार आहे 150 पहिला कोण होता जय आणि दुसरा किती होता राम म्हणजे जयनं अमाऊंट किती पे करायची आहे जयची अमाऊंट ₹104 आणि रामची जी अमाऊंट आहे ती रुपीज किती आहे सांगा 150 ओके ही झाली जयची अमाऊंट आणि रामची अमाऊंट अशा प्रकारे आपल्याला हा एक्सरसाइज 4.6 देखील संपलेला आहे तुमचा आता नेक्स्ट पिरियडमध्ये आपण 4.7 पाहणार आहोत आणि मग त्याचं काय आहे तर तो मिसलेनियस आहे ठीक